प्रामाणिक मुलगा. एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडिलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरून तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजारच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजारच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंद ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत, पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजाराची वाट पाहत बसला होता. बऱ्याच वेळाने शेजारी घरी परतला. त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंद असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजाऱ्याला माहीत होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला. शेजाऱ्याने त्याला जवळ घेतले व विचारले, तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ली नाहीस? मुलगा म्हणाला, इथेच कोणीच नव्हते. मी 2-3 सफरचंद उचलून घेतली असती तर कोणालाच कळले नसते. कोणीही मला पाहत नव्हते. पण मी स्वतःला ते पाहत होतो. परंतु मी स्वतःला फसवू शकत नाही. शेजाऱ्याच्या त्याचा बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला, आपण करतो ते आता आत्मा पाहत असतो. आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुसऱ्याला लाख फसवू, पण स्वतःशी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल. तात्पर्य लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे याच्यापासून दूर ठेवल्यास मुले भविष्यात योग्य वर्तन करतील. वाईट गुण घेण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही, पण चांगले शिकण्यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्यांचा दोष आई-वडिलांचा